नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी नंतर व्यवसाय अभ्यासक्रम जे BBA असेल, BCA असेल, BMS असेल, BBM असेल, या व्यवसाय कोर्सेसना ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांच्यासाठी 29/5/2024 ला एक CET झालेली आहे। याच कोर्सेससाठी अतिरिक्त CET महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी घेण्याचं ठरविलेलं आहे आणि त्या पद्धतीनं या अतिरिक्त CET 2024 साठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांनी आव्हान केलेलं आहे आणि यासाठी जो कालावधी दिलेला आहे तो 29 जून 2024 ते 3 जुलै 2024 या कालावधीमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं अतिरिक्त CET 2024 साठी अर्ज करायचा आहे आणि अर्ज कन्फर्म देखील करणं गरजेचं असणार आहे। या परीक्षेची जी तारीख असणारी आहे ती नंतर जाहीर करण्यात येईल म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे। पण त्यात त्याने एक विशेष नोंद अशी केलेली आहे की 29/5/2024 रोजी ही CET याच अभ्यासक्रमासाठी एक झालेली होती। त्या विद्यार्थ्यांना जर असं वाटत असेल, ज्या विद्यार्थ्यांनी ती CET दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांना जर असं वाटत असेल की मी अतिरिक्त CET सुद्धा देऊ शकतो, तर तशी संधी या विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे। त्यामुळं त्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी ती परीक्षा दिलेली आहे CETची ते पुन्हा ही संधी घेऊ शकतात, त्यामध्ये कोणतीही अडचण असणार नाही। पण ज्यावेळी तुम्ही केंद्रीभूत पद्धतीनं प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असेल त्यावेळेस मात्र ज्या परीक्षेला ज्या CETला सर्वात जास्त पर्सेंटाईल असणारे आहेत तीच गुणपत्रिका तुम्हाला प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस अपलोड करावी लागणारी आहे। त्यामुळं जरी तुम्ही पूर्वी CET दिली असेल तर पुन्हा तुम्हाला ती संधी असणारी आहे। त्यामुळं तुम्ही तुमचे पर्सेंटाईल या CETच्या माध्यमातून वाढवू शकता। त्यामुळं वेळ न घालवता विद्यार्थ्यांनो तात्काळ रजिस्ट्रेशन आणि कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म या दिलेल्या शेड्यूलमध्ये करणं आवश्यक असणार आहे। धन्यवाद।